कोल्हापुरात हाँगकाँगहून हाय सिक्युरिटी थ्रेडचा कागद मागवून बनावट नोटा छापण्याचा प्रकार उघडकीस आला आहे. करवीर पोलिसांनी सिद्धेश घाटगे आणि विकास पानारी या दोघांना अटक करण्यात आली आहे. गुरुवारी रात्री झालेल्या कारवाईत 1200 रुपयांचा बनावट नोटा, प्रिंटर्स आणि बनावट नोटा छापण्यासाठी लागणारे साहित्य जप्त करण्यात आले आहे. केंद्र सरकारच्या तपास यंत्रणेला सिद्धेश घाटगे घरीच बनावट नोटा छापत असल्याची माहिती मिळाली. छापा टाकल्यावर त्याच्या घरातून बनावट नोटांची छपाईसाठी वापरली जाणारी हाय सिक्युरिटी थ्रेड, कागद आणि विविध पद्धतीच्या बनावट नोटा आढळल्या. घाटगेच्या चौकशीत विकास पानारीचे नाव समोर आले. त्यालाही अटक करण्यात आली आहे. या प्रकरणाची नोंद पोलिसात झाली आहे. आरोपींना 25 फेब्रुवारी पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. दरम्यान पुण्यातही बनावट नोटांचा प्रकार उघडकीस आले आहे. समर्थ पोलिसांनी रस्तापेठ येथे गौरव सविता या गुजरातमधील तरुणाला अटक केली. त्याच्याकडून 500 व 100 रुपयांच्या नोटा, एकूण 77,000 रुपयांचा हुबेहूब बनावट नोटा जप्त करण्यात आले आहेत. या घटनांनी मोठी खळबळ उडाली आहे आणि पोलिसांनी बनावट नोटा प्रकरणाचा अधिक तपास सुरू केला आहे.